हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी दाखल। ठाकरे बंधूंमध्ये मुंबई महापालिकेसाठी जागा वाटपाची बोलणी सुरू, सूत्रांची माहिती। मनसेला विजयाची खात्री असलेल्या साधारण 80 ते 100 जागा हव्या। 36 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक जागा मनसेला हवी, सूत्रांची माहिती। दोन्ही पक्षात निर्माण झालेला पेच ठाकरे बंधू एकत्र मिळून सोडवण्याची शक्यता। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, कामावर नाही तर पैसे निधीवर मत मागितलं जातंय। पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू, शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 10 ते 15 जणांनी धारदार शस्त्रानं वार केले। राम खाडेंची प्रकृती चिंताजनक, हल्लेखोरांनी गाडीही फोडली। राजकीय कटकारस्थान असल्याची शंका। रवींद्र चव्हाणांचे लोक मतदारांना पैसे वाटत आहेत। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी टाकलेल्या धाडीत 25 लाख सापडल्यानंतर निलेश राणेंचा आरोप, कारवाईबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा। पायाखालची वाळू सरकल्यानं असले प्रकार सुरू, काँग्रेस आणि यांच्यात काहीच फरक नाही, फेक नरेटिव्ह पसरवतायत। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैशांची बॅग सापडल्याच्या आरोपांनंतर रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर। स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले, चूक काय? भाजपकडून कार्यकर्त्यांना पैसे वाटप होत असल्याच्या निलेश राणेंच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सर्वांना नियम समान, शिवसेना कार्यकर्त्यांच्या घरी सुद्धा तपास करा, नितेश राणे आक्रमक। ज्वला थिटेंना त्रास देण्याचा प्रयत्न झाला, काही माणसं विकृतपणे वागली, मात्र लोकशाहीत दमदाटी करून चालत नाही, कायदा सर्वांसाठी सारखाच, अजित पवारांचा राजन पाटलांवर निशाणा। मुंढवा जमीन व्यवहार खोट्या कागदपत्रांवर आधारित प्रकरणात कलेक्टर ते पालकमंत्र्यांचा सहभाग, सत्य बाहेर येईपर्यंत लढाई सुरू ठेवणार, अंजली दमानी आक्रमक। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी सरकारला अल्टिमेटम। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व्हीसीद्वारे उपस्थित।